नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल नवीन अपडेट घेऊन आली आहे लाडक्या बहिणींविषयी। तर लाडक्या बहिणींनी या महिन्यात आधार लिंक अकाउंट केले तर किती महिन्याचे पैसे मिळतील हे जे आहे ते सरकारने नवीन अपडेट दिली आहे। म्हणजे जसं की लाडकी बहीण योजनेचा फायदा करून घेण्यासाठी म्हणजे त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार लिंक असणं गरजेचं आहे बँक अकाउंटला, त्याच्याबद्दल माहिती आहे। तर लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला आहे आणि या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तर विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोलले जात होते, मात्र ही योजना बंद होणार नसल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले आहे। त्याच्यामुळे जे आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीच बंद होणार नाहीये। तर या योजनेत फक्त ज्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांना पैसे दिले जातात। तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे। पहिल्यापासून जे आहे ते हे अपडेट सरकार देत होतं की तुमचं आधारचे कार्ड जे आहे ते लिंक केल्याशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। परंतु अजूनही अनेक महिलांनी बँक खाते आणि आधारला लिंक केलेलं नाहीये। तर ज्या महिलांनी ज्या महिन्यात अर्ज केला त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे। फक्त त्यांचं बँक अकाउंट जे आहे ते लिंक असणं गरजेचे आहे। तर आता ज्या महिला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बँक अकाउंट लिंक करणार आहेत तर त्यांना जे आहे ते पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर हे पैसे ज्या महिन्यात त्यांनी अर्ज केले आहेत तेव्हापासून त्यांना मिळणार आहेत। म्हणजे आता तुम्ही जर ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑगस्टपासून पुढचे जे महिने आहेत तेव्हापासून ते तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर तुम्ही आत्ता जरी बँक अकाउंटला लिंक केला आधार तरी तुम्हाला आत्तापर्यंतचे सगळे महिन्याचे जे पैसे आहेत 6-7 महिन्याचे पैसे ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे। तर फक्त लाभार्थी महिलांनाच हे पैसे मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू झाली आहे। तर महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते, परंतु या योजनेत कधीपासून 2100 रुपये मिळणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे। कारण जो डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयांनी मिळालेला आहे, पण आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो कधी देणार, मकर संक्रांतीचं काही स्पेशल आहे का लाडक्या बहिणींचं, तेही सरकार अजून जे आहे ते स्पष्ट सांगणार आहे। तर या योजनेत 2100 रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळू शकतात। मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत निर्णय होऊ शकतो असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे 2100 रुपयाचा जो महायुती सरकारने वादा दिला होता तो जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होण्याची चर्चा आहे। तर सरकार त्याबाबतही निर्णय सांगणार आहे। तर आता ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाही, मला अजूनही कमेंटमध्ये विचारतात महिला की आम्हाला अजून एकही रुपया आला नाही, तर त्यांचं जे आहे ते रिझन एकतर 2च रिझन आहेत त्याच्यामागे। पहिली गोष्ट तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नाही आहात, म्हणजे अपात्र महिला नाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल त्याच्या अटी पण मी याच्या आधीही सांगितलेल्या आहेत की 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असले पाहिजे, 4 चाकी वाहन जे आहे त्यांच्याकडे नसली पाहिजे, किंवा महिलांच्या त्या घरी कोणीही सरकारी नोकरदार असणारं नसलं पाहिजे। आणि आणखी एक जे होतं ते 4 चाकी वाहन, सरकारी नोकरी आणि इन्कम टॅक्स आयकर विभाग टॅक्स जे आहे ते फॅमिलीमध्ये कोणी भरणारं नसलं पाहिजे, महिला स्वतःसुद्धा। अशाच महिला योजनेसाठी पात्र आहेत। हे सरकार जे आहे ते वारंवार अटीसाठी अपडेट देत आहे आणि मी त्याचा व्हिडिओ जसं सरकारचा अपडेट येत असेल तसं मी व्हिडिओ तो आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट करत आहे। त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला पैसे न आल्याचे 2च रिझन आहेत। एकतर बँक अकाउंट तुमचं लिंक नाही आहे आधारशी आणि दुसरं म्हणजे तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत, त्याच्यामुळे जे आहे ते तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तर आता ज्या महिलांना पैसे आले नाहीत आणि ते पात्र आहेत तर त्या महिलांनी हे काम करणं गरजेचं आहे की तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे बँकला जे आहे ते आधार कार्ड लिंक करणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्याशिवाय जे आहे ते तुम्हाला योजनेचा फायदा होणार नाही आहे। तर तुम्ही हे पहिलं करून घ्या आणि तुमचं आधार जे आहे ते अपडेट करून घ्या, त्याशिवाय जे आहे ते योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे। तर असं सरकारने अपडेट दिला आहे। म्हणजे तुम्हाला आत्ता जर तुम्ही लिंक केला आधार तर तुम्हाला अजून मागच्या महिन्याचे जे पैसे आहेत ते अजूनही येऊ शकतात। त्याच्यामुळे जे आहे ते महिलांनी लवकरात लवकर त्याबद्दल ॲक्शन घ्यावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी येणार आणि किती येणार याचं जे आहे सरकारने अपडेट दिलं नाही आणखी, पण लवकरात देतील। तर संक्रांतीसाठी महिलांना काही गिफ्ट आहे का मोठं अजून, हेही लवकरात लवकर जे आहे ते सरकार सांगणार आहे। त्याची अपडेट जे आहे ते सरकार देणार आहे महिलांना जानेवारीचे कधी आणि किती पैसे मिळणार आहेत। संक्रांतीचं महिलांना लाडक्या बहिणींना काही स्पेशल गिफ्ट आहे का, हे जे आहे ते सरकार नवीन सांगणार आहे। तर
आता तेही जर सरकारने सांगितलं तर त्याचीही अपडेट मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे नवीन अपडेट आहे सरकारचं ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.